नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अगदी 10 मिनिटात बनणारी चकलीची भाजणी बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य हवं आहे अगदी योग्य प्रमाण घेऊन आपण बनवणार आहोत। तर इथे हे आपण 1 किलो रेशनचा जो तांदूळ असतो ना तो तांदूळ घेतलेला आहे। या वाटीने मोजून 2 वाटी आपल्याला इथे चणा डाळ हवी आहे। तर इथे मी ही 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। त्यानंतर इथे ही 1 वाटी पूर्ण भरून मूग डाळ घ्यायची आहे। त्यानंतर 1 वाटी गच्च भरून आपल्याला पोहे हवे आहेत। तर इथे हे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी धने, त्यानंतर अर्धी वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे व पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने मोजून 4 चमचे आपण हे जिरे घेतलेले आहेत। तर सर्वात आधी काय करायचं, गॅसवर एक मोठी कढई गरम करायला ठेवायची। साईजनी मोठी हवी आहे, जाड असते ना ती कढई। तर त्यामध्ये सर्वात आधी आपण हे जे रेशनचा जो तांदूळ घेतलेला आहे ना तो भाजून घ्यायचा आहे। आपल्याला छान असा एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। तर इथे हा आपण ना रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, याची एक पूर्व तयारी करायची आहे आपल्याला। तर ती अशी, आपल्याला हा तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण यामध्ये पावडर असते लावलेली। स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहे। त्यानंतर एका कॉटनच्या कापडावर हा तांदूळ पसरवून घेऊन फॅन खाली एक 3 ते 4 तास आपल्याला हा सुकवून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला हा अशा प्रकारे आपण हा भाजून घेणार आहोत। हा तांदूळ तुम्ही जेवढा छान असा खरपूस भाजून घेताल ना तेवढी चकली एकदम खमंग व खुसखुशीत बनते। तर तुम्ही इथे बघू शकता तांदूळ हा आपण एक 5 ते 6 मिनिटं, जास्तीत जास्त 7 मिनिटं छान असा भाजून घेतलेला आहे। आता हा आपण इथे एक मोठी परात घेतलेली आहे मी, म्हणजे तुम्हाला याचं प्रमाण कळेल। आता यामध्ये आपण हा काढून घेऊयात। तर आता यामध्ये आपण जी चणा डाळ घेतलेली आहे ना ती भाजून घेणार आहोत। तर जेव्हा आपण तांदूळ काढून घेतो ना तर गॅसची फ्लेम ही अजिबात लो करायची नाहीये किंवा हाय करायची नाहीये, मीडियम ठेवला होता ना तर मीडियमच ठेवायचा आहे, कारण आपल्याला कढई ही थंड झाली नाही पाहिजे किंवा जास्तही ओव्हरहीट झाली नाही पाहिजे। आता मीडियम फ्लेमवर ही जी चणा डाळ आहे ही आपण एक साधारण 2 मिनिटं आपण छान अशी भाजून घेऊयात। याला हलकेसे डाग पडस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा। तर आता ही चणा डाळ ही आपण छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे, साधारण 2 मिनिटं भाजून घेतलेली आहे। आता ही आपण या परातीमध्ये काढून घेऊयात। तर गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे। आता याच कढईमध्ये आपण मूग डाळ ही भाजून घेणार आहोत। मूग डाळ ही साधारण 1 ते 1.5 मिनिटं छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे, मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे। तर चकलीच्या भाजणीमध्ये मूग डाळ ही का ॲड करायची असते, कारण याने चकली एकदम खुसखुशीत बनते। त्यामुळे चकलीच्या भाजणीमध्ये मूग डाळ ही जरूर ॲड करा। आता ही छान आपण भाजून घेतलेली आहे। आता ही आपण यामध्ये ॲड करूयात। तर आता याच कढईमध्ये आपण जी पाऊण वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ना ती ॲड करूयात। तीही आपण साधारण 1-1.5 मिनिटं छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। तर चकलीच्या भाजणीमध्ये उडीद डाळ का ॲड करायची असते, कारण याने चकलीचं जे पीठ आपण मळतो ना त्याला चिकटपणा येतो, त्यामुळे यामध्ये उडीद डाळ ही जरूर ॲड करायची आहे। आता ही आपण साधारण 1-1.5 मिनिटं छान अशी खरपूस भाजून घेऊयात। सर्वात आधी आपल्याला भाजणी बनवताना सर्व डाळी ज्या आपण घेतलेल्या आहेत ना, म्हणजे जेवढ्या डाळी आपण घेतलेल्या आहेत तांदूळ आणि डाळी या सर्वात आधी या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्यानंतर बाकीचं आपण जे धने किंवा साबुदाणा घेतलेला आहे, पोहे घेतलेले आहेत हे त्यानंतर भाजून घ्यायचं आहे। आता ही भाजलेली उडीद डाळ आपण या परातीमध्ये काढून घेऊयात। तर याच कढईमध्ये आता आपण पोहे भाजून घेणार आहोत। आपण जेव्हा कच्चे पोहे बनवतो ना तेव्हा कसे भाजून घेतो अगदी तसे हे भाजून घ्यायचे आहेत। हेही पोहे साधारण मीडियम फ्लेमवर 1-1.5 मिनिटं छान असे भाजून घ्यायचे आहेत। भाजल्याने हे जे पोहे आहेत ना हे हलके होतात, त्यामुळे चकली ही तळतो ना आपण त्याला अजिबात तेल शोषून घेत नाही चकली। त्यामुळे यामध्ये पोहे ॲड करायचे आहेत आणि पोहे ॲड करताना हे पोहे अशा प्रकारे 1-1.5 मिनिटं छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता हे भाजून घेतलेले पोहे आपण या परातीमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही ते बघू शकता, आपण जे पोहे भाजून घेतलेले आहेत ना याचाही हलकासा कलर चेंज होतोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत। अगदी कच्चेही ठेवायचे नाहीयेत, हलकासा कलर चेंज झाला पाहिजे।
आता याच कढईमध्ये जी अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे तो भाजून घेणार आहोत। साधारण हा साबुदाणा आपल्याला फक्त 1 मिनिट भाजून घ्यायचा आहे। भाजून यासाठी घ्यायचा आहे कारण हा हलका होतो त्यानंतर, व आपण जी चकली बनवणार आहोत ना ती एक्स्ट्राचं तळताना ती एक्स्ट्राचं तेल शोषून घेत नाही, त्याच्यामुळे यामध्ये साबुदाणा भाजून घेतलेला साबुदाणा ॲड करायचा आहे। त्यामध्ये अजिबात कच्चा साबुदाणा ॲड करायचा नाही। आता हा भाजलेला साबुदाणा आपण या परातीमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये आपण अर्धी वाटी धने ॲड करूयात। आता हेही आपण एक अर्धा मिनिट आपण फक्त भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही। हाय फ्लेम ठेवला तरीही चालेल। हलकेसे भाजून घ्यायचे आहेत कारण धने हे पटकन असे काळे पडू शकतात किंवा याला डाग पडू शकतात। एक अर्धा मिनिटच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपण हे काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये शेवटी सर्वात आपल्याला जिरे ॲड करायचं आहे। तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल। 1 मिनिटभर फक्त हे मिक्स करून घ्यायचे आहेत किंवा हे छान असे परतवून घ्यायचे आहेत। गॅस बंद यासाठी करायचा आहे कारण आपण ही जाड कढई घेतलेली आहे ना ती खूप वेळ गरम राहते, त्याच्यामुळे गॅस चालू ठेवायची अजिबात गरज नाही। हे अर्धा मिनिटभर फक्त हे जिरे भाजून घ्यायचे। त्यानंतर आता हेही आपण या परातीमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी योग्य प्रमाण घेऊन आपण इथे ही चकलीची भाजणी बनवलेली आहे। अगदी 10 मिनिटात बनते ही चकलीची भाजणी। तुम्ही अशा प्रकारे ही चकलीची भाजणी बनवून याची चकली बनवून बघा, खूपच खमंग व खुसखुशीत बनते। तर आता ही जी चकलीची भाजणी आपण बनवली आहे ना ही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। थंड करून झाल्यानंतर आता आपण ही एकदा छान अशी मिक्स करून घेऊयात। अगदी परफेक्ट अगदी योग्य प्रमाण घेऊन आपण ही भाजणी बनवलेली आहे। तर इथे मी तुम्हाला एक टिप देणार आहे। आता आपण ही जी चकलीची भाजणी आहे ही गिरणीतून जेव्हा आपण दळून आणतो ना तर ही अजिबात गव्हाच्या पिठावर दळून आणायची नाहीये, नाहीतर ही जी चकलीची भाजणी आहे आपण जी चकली बनवणार आहोत ना ती वातड बनते। त्याच्यामुळे दळून आणतानाच सांगायचं आहे की गव्हाच्या पिठावर अजिबात दळायची नाहीये ही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना पारंपरिक रेसिपीज मराठीतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।